ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमल अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुनित्यं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातो मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। पहिलो प्रथम याडी जगज्जननी जगदंबार पवित्र चरणेनं अनंत नमन करण संत सेवालाल बापूर दिव्य चरणेनं दंडवत प्रणाम करण जो अवतारी पुरुष वेगळे रामराव बापू हतीराम बापू शंकरलिंग बापू जो मीरा याडी जे संत महंत अवतारी पुरुष वेनगे जे संत महंतेर दिव्य चरणे नमन करण जो प्रभात्री वेळा सगळे नामले जो कोण गुरुजनो संत महंतनो याडियो मुनिजन सिद्ध संत तमार शेर चरणे नमन करण। आपण श्रीमद भगवत गीतार 17वा अध्याय में श्रद्धात्रय विभाग योगेर विचार करते आए। त्रिविधार माणस भाग करण केतो आयो सात्विक राजस तामस माणस आहे। सात्विक माणस देवेर पूजा करच, राजस माणस भूत प्रेतेर पूजा करच, यक्ष रक्षाशेर पूजा करच आणि तामस माणस भूतेर पूजा करच। तीन तरह पूजा भी केते आहे। आणि कोई दहाना धर्म करज कोण राजस कर सात्विक करच, राजस करस, तामस करच हे करण भी केते आहे। जरा सात्विक किती करतो काय भाग तो आयुष्य बल आरोग्य मळच आणि आपण काय करायचा तो ठीक सुखात रेमाचा करण भी केते आहे। आणि राजसमय कट्ट अम्ल लवण तूष्ण तीक्ष्ण खादे तो रोग आवच करण केते आहे। आणि आपण तामसमय काय भोजन शिळोच जो कोण भस्मलो जो कोण भोजन खावच हे तीन तरह माणस हे कर्म केते आहे। तो एमाय कुणसो श्रेष्ठ च यज्ञ तो कुणसो श्रेष्ठ च जरा यज्ञ तो कुणसो तो करणो काय फळ मळच करण जर विचार केले तो फल मांगन किदे तो काय फल मांगेने जो काय बन मांगे करेरो सात्विक केरायो काय फल मांगन किदे जो कोण राजस केरायो आणि काहीच नेम छेने जो करे वाळो काय तामस केरायो करण केते आहे। तो विचार तोय करा ई सेम वेगी पस काय तोय करनो भा कजेन माणसेर जन्मे नान काय करनो कजेन सुंदर विचार केरल्याचा। आता माणस ही शरीर लेन आमलो जे माणसेन काय करनो भा शरीरधारी माणस काय करनो कोण आजेर विचार घण सुंदर आजेर विचार काय छे का उत्तर मळत आपण तरदार सामळते आहे काय करनो काय न करनो काय करेरो हे से आपण काय केलवन सला आपण तो त्रास भी अनसाय काय भा हे केरेच आपण गोरमाटीने वच काय ऐसे विचार हे भी आपण अनसाव हे अनसाताणी न जो ठीक अनसाय जो कोण माणस आणि प्रवचन सांभळे नाही ने सोनागत पण भी विचार कळलेच की माणसेर शरीरे नान काय करनो कज कोण आजर श्लोक में उत्तर केते जाव 14वें श्लोक में श्री भगवान वाच देव द्विज गुरु प्रज्ञान पूजनम शौचमार्जवम
ब्रह्मचर्यमहिंसां च शारीरिं तप उच्यते। द्विज देव द्विज गुरु प्रज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरिम तप उच्यते। काय कहते हैं देखवा, देव द्विज गुरु प्रज्ञा पूजनम, देवता आणि ब्रह्मज्ञानी गुरुगोळ आणि जीवनमुक्त महापुरुषेर ओनेर यथा योग्य यथा तोन कतरा साध्य वच जिम रीती ती ओनेर पूजा करे रो श्रेष्ठ च करण कहते हैं। शौचम और सोबत शौच, शौच शुद्ध, काय शौच शुद्ध, आंतरिक शुद्धी, आर्जवम सरळ जीवना, ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य पालन कर आणि च अहिंसा मत करेश शारीरिम तप उच्यते। काय के सुंदर विचार देखो, देव द्विज देवता वनेन द्विज कोण गुरु दीक्षा लेमले जन आणि प्रज्ञावंत ब्रह्मनिष्ठ सद्गुरु वनेर येनेर पूजा कर यथावत तोन कत्रीवत साध्य जत्री होती तो शौच आंतरिक शुद्धीवच सरळ जीवना करायची आणि ब्रह्मचर्य पालन किदो भाग तो ये अहिंसा एक ये चार किदो भाग तो तार ई माणसेर शरीर है ना ई तप केरंग केरावच माणसेर शरीर आमलो जर पुची काय केरावच तपस्या केरावच भाव तो देवता ब्राह्मण गुरु आणि जीवनमुक्त महापुरुष यथावत पूजा करतो जो शुद्ध वेतो जो सरळ ब्रह्मचर्य पालन कर आणि अहिंसा कर ई माणसेर जन्मेर तपच। देव द्विज गुरु प्रज्ञा पूजनम, देव देव कतो कुण बा कुण से देवन पूजा करनो तो चार तरह पूजा करे वाला जमी पर छ, कोई विष्णु पूजा करे वाला छ, कोई शिव आराधक छ, कोई गणेशर छ, कोई शक्तिर छ, कोई सूर्यर छ। सूर्य 5 तरह माणस छ। ईश्वर कोटी देवता में आपण काय 33 के माचा देगा वो 33 कोटी देवतार काय विचार छ बात हमने से मालूम छ, पण ये से देवर पूजा किम करनो तू को निष्काम भावेती करनो, सकाम भावेती काय मांगे नहीं जो करो तो ई तपवच। नात वैष्णव भगवान पूजा करच, शैव शिवान पूजा करच, गणपत्य गणपतीन पूजा करच, शाक्तर देवीन पूजा करच आणि सौरव सूर्यन पूजा करच। 5 तरह पूजा करच। उनेर तक्कंते उनेर कुणस पूजा करनो कुछ कोण विचार भी छ, पण 33 करण काय नंबर छ देखा वो 12 आदित्य 8 वसु 11 रुद्र, 12 आदित्य 8 वसु 11 रुद्र दे अश्विनी कुमार ये 33 देवगण छ देखा ये 33 कोटी देवगणेर मुखंड छ। जरा येने पूजा की देखो तो 33 कोटी देवताओं पूजा करत त्रा कायच आपणे ना तप मळज बा जेर ताई तू यज्ञ कर, तीर्थ क्षेत्र व्रत ऐसे दीपावली दसरा ये भी पूजा करते जाओच, पण आता देव आणि द्विज दी शब्द आमले काय बाहेर विचार देव गतो आपणे ना एक काय भगवानेर 4-5 तरह नाम कहते आए ने देव करन कर ये देवा हमने ठीक रकाड़ भा नहीं करन के निष्काम भावेती भगवान जो पूजा करे रो परबाती उठेचा तो काही तार कृपा आज एक दाडो में जपगो बचगो चो मार जीवना आज एक दाडो मन मळोच करन के खुशी थी भगवान हाथ जोड़े रो देव पूजा एक द्विजय कतो काय भाव द्विजय पूजा केन करनो तो जन्मः जातः शूद्राना आपण हुटे जनाती शूद्र रेमाचा कना द्विजय यमाचा देख जना दुसरो जन्म आपण मळच तो शास्त्रीय अनुसार वागे काय व्यक्ती 7 वर्षे 8 वर्षे ती 16 वर्षे में जो कोण 7 8 16 वर्षेर माय 7 ती पकडन 16 वर्षेर माय बेटा न जो कोण द्विजय करन व्यक्ती द्विजय तो काय गुरु दीक्षा धरावणो दूसरो जन्म वन धरावणो पहिले रो जन्म काय रो चोरो शूद्र रच
जन्मजाहा शूद्र जन्मेती शूद्र रच ओन जकोण देख द्विज करनो दीक्षा धरावणो जनावो बेटार दैवी शक्ती प्रकट वेताणेन ऊर जीवना सुंदर वच कारण शास्त्र अनुसार च एन कूण करज भागतो ए स्वामी अयगार ब्राह्मण कोई संतर नो छे देख संतरे ने बेटा नो कराव संतर शरण छे कोण ने बेटा भी गुरु दीक्षा धरा लागे ये 8 થી 16 वर्ष में धरावणो जरा ये द्विजा करंकच वो द्विजा गुरु दीक्षा लेम ले जन तम पूजा करनो भा ओने गौरव दुणू यथावत काय वच जकोण जरा हई जीवनाच की द्विज काय द्विजयर विचार कळी कावतो करंक तो शास्त्रे मा केमले जकोण हईच बेटी बेटान बेटी बेटा रेद ओने जकोण 8 થી 16 वर्ष में ओने यथावत आपण जो गुरु परंपरा छो गुरु परंपरा थी उन्हें दीक्षा धरा ताणीन उन्हें जोना संस्कार शिकार जो प्रार्थना जो प्रारंभ करनो ये याडी बापेर कर्तव्य छ आचार्य गुरु ने कर्तव्य छ जेर काण गुरु तो આપણે થી મોડ છે જે ગુરુઓને વિદ્યા શીખાવળે ને ઉનેર પૂજા કરો દ્વિજ જો કોણ બ્રહ્મ જ્ઞાની વેમલે છે જો ब्रह्मेर साक्षात्कार करे ने दीक्षा लेमले छ उनेन पूजा करते जा रो ई भी तो काई दस भा उनेन लागे जतरा कोई हंड हंपल खराय रो उनेर पूजा करे रो ई शारीरिक तप छ ई माणसेर शरीरे मान तप छ एन तपक एक तपस्यक प्राज्ञाः अत प्रज्ञा करनाय जीवन मुक्ति मानस कोण हिंड्रेस महापुरुष जीवन मुक्त जो विदेही कैवल्य स्थूल सूक्ष्म कारण शरीर छोड़न कहीं जो प्रज्ञा पूर्वक अभिमान छोड़न जो जन्म मरणेर विद्या केवाळो असो प्रज्ञा पूर्वक प्रज्ञा नाम ब्रह्म करण के ब्रह्म ज्ञानी गुरु छदेक वो ब्रह्मज्ञ महापुरुष ओन प्रज्ञा केमलेच जीवन मुक्त महापुरुषर और वचन सांभळेरो और वचनेर अनुसार जीवन करेरो और वचन सांभळे रो और वचनेर अनुसार जीवन करले वाळे न काय केमलेज भा करन तो देख ओन माणसेर जन्मे माताने तपस्वी केमलेच ओन माणसेर जन्मे न काय केमलेच तपस्वी केमलेच उ द्विज जना कालेन परमेदाळ आपण रामू बापूनो के तम कनाय भी शुरू करेवाळ रे तो गुरु दीक्षा थी शुरू करो तमने गुरुजन मळो तो काय शुरू ज छे नी कजस विचार के जरा जो भाई गुरु दीक्षा लेनी होते थी और द्विज वो द्विज और जन्म दूसरो जन्म प्रारंभ वेनी कना कनाय भी लव हो आप सोनाली आडी लेमलीच कतरा आनंद येती बोलस कना माई उतराचा जनाज माले मिळालो वो आनंदच जना माले मिळालो जरा असो आनंद प्रकट होणो भाग तो द्विज होणो द्विज तो आपण अध्यात्म जीवन शुरू करनो भा अध्यात्म जीवने में आपण प्रारंभ करनो कतो द्विज आपण गुरु दीक्षा लेणू जरा जीवन मुक्त महापुरुषर काय छे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुगळ अस गुरुने ते आपण जर संग वेगी कतो ही जीवना भी काय वेजाच भाग तो तपस्या वेजाच तप करलाचा तो काय भा तप खरो काय तो खरो कशरो तप भाग तो शौचम शुद्धि करले रो शौच शौच कतो काय शुद्ध करे रो काय शुद्धि करे रो ये दाढ़ी शरीर शुद्धि करे रो अंतकरण शुद्धि करे रो जना योग केवो शौच शौच आपण शरीर रातन दे स्वच्छ करे रो का ये शरीरेर परिचय तो मालूम छ तुमने ये शरीरे में मल भरोज मूत्र भरोज बेवर भरोज रीट भरोज आंकी माय जो कोण देख काय आंकी पिच्च आवच माय होलस काय झागे आव इसे विचित्र होलस दुर्गंधेरो शरीर असो शरीर एर माय मांस मज्ज अपवित्र वस्तु थी ई काई ऊपर माय हडका અને ઉપર કોણ દેખ મમસેરો એક પોડ્યા छ ई कायची उपमाय हडका बोटी ऊपर खाल्डो होती ई असो पोड्या छ असे पोड्या ना एक गुलगुंजी रत्रा भी शुद्ध छेनी તમને કુણું કતો એના आपण કતરી અંગોળી કરામાં ચા કાઈ કરાચા એક દાડ અંગોળી ને કે તો હલસ વાસને આવશે શરીર
एक गुलगुंजीर अत्राबी एक ग्रामे अत्राबी ई पवित्र काव असो दुर्गंध शरीर ये मैं सुगंध कन्नवी छेनी असो हलसेरो एक पोड्या एक बकेट सजूई एमाय आपण काय करायचा काय अभिमान करायचा एमाय मल भरोच मूत्र भरोच मलद ಕುಡಿಕೆ ಮೂತ್ರದ ಹೊಡಿಕೆ ಚರ್ಮದ ತೊಡಿಕೆ ಸುಡಲಿ ದೇಹವನ್ನು की अक्कमादेवी आडी हे काय છે માં મલમૂત્રનો ઉત્પાદન કરેર કારખાનો છે हे काय છે शरीर મલમૂત્ર ઉત્પાદન કરેર કારખાનો તો એને જ आपण कवडा अभिमान पकडेन ई मारो शरीर करण आपण अज्ञानेमय कतरा कोदाड केने को काय त्रास देण्याचा त्रासेर वाते किदेचा ऐसे काय छे आपण येन छोडेरो शौच ही एक तरह यंत्र छजू शरीर अशुद्धि जरा ईसो ज्ञान जर आपण येर बग्गे वेगो कतो जना जिगुष्सेवच जना ये शरीरेर विचार छोडाचा आपण मित्र शरीरेन शृंगार करेरी ये शरीरेर काय काय कराचा कतरा कतरा पिरामाचा काय आपण शृंगार कराचा असो मलिन शरीरेर बग्गे आपण कना विचार छोडाचा दे का जना आपण भगवाने कान विचार मळस मोठपण जाव मोठपण आपण मोठपण अभिमान ही खरो कना कळच जना मोठपण अभिमान काय छोडाचा दे के शरीरेर विचार काय छोडाचा दे ओन शौचम केमलेच शौचम जना कळजा जेर पचन कोई काय विचारच करे नहीं अनेक मानस शौच तो काय समझ मिले हर के ने अपमान करे रो ए हमार नहीं वो छगाए हम तो मोट चा हमार अतरा मोट जात कौन हम मोट श्रेष्ठ करन काय दुनिया ने अपमान कर रहे देख वो शौच काव ई होलस शरीरेर बगे विचार छोड़े रो शौच ना ये न जो केमले तू काय करवा गुरु ज्ञानी माणसेर पूजा करतो द्विज गुरु दीक्षा लेताणीन ई शरीरेन स्वच्छ करला गुरु दीक्षा लेना शरीरेन स्वच्छ करला गुरु दीक्षा कचगुण असो वस्तूच 1 रुपया खर्च वेने जो भगवानेन भेटीवेर मार्गू काय द्विज हो ने द्विज केमले वो काय खर्च आहे काय तू गुरु दीक्षा लुचू के तो दुसरंच तो न माळा का रुद्राक्षी का ओस दरा न गुरु दीक्षा दरा नागस तू गुरु दीक्षा लेल्दो को तो ಒಂದಾಡ तार जीवना सुरू वेगो भा तार जीवना सुरू जना परैर सत्संग यार तात्पर्य काय ये सेज शरीरे में का अशुद्ध छ ग्लानी छ वो ई शरीर कूंच भा करन को तो धूडेर ढिकाळो छ जो ढिकाळ जैन ढिकाळ धूडेर ढिकाळेन काय करे रो ओन पाणी ती धोयरो काय करे रो ना पाणी ती धोयरो पाणी ऊपर पाणी ती धोयरो दूधे ती धोयरो केने ढिकाळेन धोयरो धोए ढिकाळ धोए काय रोज ढिकाळ ऊ तो पिघलतो जारो छ करगतो जारो छ का लास्टन काय गो करगन पिघलन सेज ड्रगो काय छेनी होत ढिकाळ जो धूड छोड़ देनु काय काव पण धूड छोजन काय काव जे ढिकाळेने ज आपण दूधेती धोए पाणीती धोए केती धोतो वो रच काय कतो रेनी जो ये माणसेरो शरीर च शुद्ध करेर वेनी ये शरीरन ये कोळ भी शुद्ध करेर वेनी ई मूल येर मूल काय च अशुद्ध च येर मूल काय च अशुद्ध च काय च याडीर शरीरे मायर ममसेर जो काय च पिंड याडीर शरीरेर ममसेर पिंड माय बापेर वीर्य जान रजो जान हुट्टो जो कोण ई उप पृष्ठ काय खा पिताणीन ई काय रसेती स्पुष्ट वेताणीन निंद्यस्त मलमूत्र काय एंजल जागे कपावाळो ई निंदक ई निधन करे वाळो मरे वाळो अमेद्य ई कायची अमेद्य असो अमेद्यरो अपवित्र ई शरीर च करन कोण कळलंच दे का वो न काय के शौचम ई शौच आपण शरीर बग्गे आपल्याने हे अनसावण दना शौच वच आपण समज मलेचा इन कती नदी में डुबाडे को तो
कधी काय धोय तो ही शुद्ध वेजाच कारण आपण समजायचं हे शुद्ध वेणीकच का धुडेरो कायचू ढिकाळच जो हो ढिकाळ्यान તમે કેતી ધોઈતોય ગળતો જાવળો ओ गळे वाळ्याने काय करावं तू जरा यार मूल कायच वा अपवित्र चक्रण कळलेरो कायच एन शौचम आर्जीवम सरळ जीवन आर्जीवम कतो शरीर सरळ गर्व छोडेरो गर्व त्याग करेरो कधी भी आपण काम करेरो गर्व छोडन काम करेरो आपण हे मोठो साडो पेरमलीचो आचो आचो कपडा पेरमलीचो मकू काम करू मकू जाग काढू मकू करण घालो करण छेनी आर्जीवम सरळ जीवना सरळ आपण हे वक्र आपण अभिमान छोडन श्रेय करलेरो अभिमान छोडन निराभिमान वेरो जना सेवावस जना कोई संत शरणेवर सेवा कराचा निराभिमान अभिमान छोडन रेरो सरळ जीवना जना कळ जेरपच कपडा भी सरळ पेरलच माणस कपड़ा भी काय गच सरळ अब आपण किंमत तर कपड़ा पहरेगो तो उन्हें रक्षण करनो लागस उन्हें काय दशेक लागो 20-30 हजार रुपया जो सामान फिरमला चा तो घण सूक्ष्म वागे ऋणू लागस ना सरळ जीवना कना कळस देग वंदाड आपण काय होय भाग तो आर्जीवम गतो सरळ तना शेर जोड़ी प्रेमेती शेर जोड़ी बेसन शेर जोड़ी प्रेमेती वाते करन खाणो खारो खाणो बनाणो खाणो खरायरो एन सरळ करन कर कोण सोडताना आपण आचो साडो फिरमलो तो कू कराचा वाया नात्रन जावजत मनज घालान दो मग घल्यान गी तो मार साडे पर रड जाया मत बेटीचू मन घालान धनी हे करन केव्हाचा आपण त्या आपण बी आचो सेमान फिरले तो केव्हाचा आहे तो असो अभिमान छोडन रेरो काय छे देखो सरळपण हे सरळपण वेगी के आर्जीवन काय छे देख सरळपण अभी आयो तीसरो ब्रह्मचर्य काय के शौच मेगी आर्जीवम वेगी शौच आर्जीव वेगी अब तीसरो ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य तो काय वा ब्रह्मचर्य आपण जो कायच गृहस्थ छोडन वानप्रस्थ अन ब्रह्मचर्य संन्यास ये 3 शब्द ब्रह्मचर्य असं से काय कर्मलेच येन ब्रह्मचर्य तो काय भाव तो संताने काण जो गृहस्थ माणस संतान वेजा जेरपच जो काय भगवानेर अनुसंधाने में शरीरेर तप करच जो ब्रह्मचर्य वानप्रस्थ संन्यास जो काय छ ऐसे श्रेष्ठ च जो गृहस्थ में रेताणीन संतान शास्त्र विधि अनुसार जो ऋतु काले में स्त्री संग करण जो संतान वेताणीन तेर जेर बच जो ब्रह्मचारी जो पालन करच जो विधवा स्त्री और धनी स्वर्गवास वेजा जेरपच और धनी स्वर्गवास वेजा जेरपच उ स्त्री भी विधि युक्तವಾಗಿ जो ब्रह्मचर्य पालन करच पतिव्रता जो धर्मेर पालन करती जावच और धनी जो स्वर्गवास वेजा जेरपच भी ब्रह्मचर्य जर पालन किदी कतो वो विधवा भी काहीच ओन भी उत्तम गती अन वो भी काही श्रेष्ठ केरावच जरा शास्त्रेमय पुनर्विवाह व्यक्ति कोनी शास्त्रेमय पुनर्विवाह व्यक्ति कोनी जना केलवंद माणस काही किदे अंगाताणीन अब स्टेज बाई नो तो गुरु दीक्षा लेताणीन प्रवचन कीर्तन सामान जीवना करेने दूसरो वाया करामा करन केना जो विधवा पुनर्विवाह करन लाय विधवा ने पुनर्विवाह करावणो करन लाय एक रीति थी वो भी ठीक ज विचार छ पण केर शक्ति छ केर संबंधिकनो संत शरण छ केर परिसर ठीक छ अबे केरी परिसर ठीक रच केरी परिसर ठीक रेने हई वाते करे वाले विरच हई करे वाले विरच जना ब्रह्मचर्य पालन करे काण जो पतिर देहांत वेजा जेरपच भगवान मन्ने का अवकाश देमलोच यमाय म ब्रह्मचर्य पालन करू आणि मार विधवा जीवन जो कोण म सुंदर करलो करण कोणसी याडी जो आंग आताणी न तपस्या करच वो याडी काय वच भा करतो अक्क महादेवी श्री वेजाच
मीराबाई सरीक वेजाच जनाबाई सरीक वेजाच असी याडीनो बी ढगलाई जणी काय करमलीच कानो पात्रा सरी की जगे माई कीर्ती करजामलीच कतरी को कीर्ती करजामलीच हाय खरो कळावाळ अरे उबी वर सुकृत जलमेर पुण्यरी कतरा को जलमेर वर पुण्यरी कतो पती स्वर्गवास वजेर पच उ याडी काय करज भा करन कतो तपस्या करन नाम संकीर्तन करती आणि भगवानेर गुणगान करते संत शरणे ओनेर सानिध्य मेरे ताणीन और जीवना उद्धार करलेन रजाच उ याडी जर काय करावच कतो उ बी अत्रीज श्रेष्ठ करावच उ याडी बी कतरी ब्रह्मचारिणी करण श्रेष्ठ जीवना ओरोक करलच जरा हाई व्यक्ती पद्धती पहिलो अब काय के लगे तो विधवा पुनर्विवाह करे लगेच अरे का एक रीती ठीकच का तो आज उनेर विचार आज कलियुगार प्रभाव जेरकाण अत वास्तव में ब्रह्मचारी व्रते स्थित ब्रह्मचारी व्रत तो कायच भा ब्रह्मचार्य माय तो अत शरीर माय आपण दोष न आवजू शरीर विचार जर आपण शरीरेने हेय करण समजता नाही तर आपण ब्रह्मचर्य पालन करते गे भा करण तो उ एक शुद्ध मनसेती जर सर्व स्त्री मारी याडीच करण देखताने सर्व स्त्री मार सर्व पुरुष मार बाप सो करण कळले ताणेन जो कुणी जगत माई ब्रह्मचर्य पालन करच उ बी काहीच भा तप करावच उ मार काम कायच सर्व दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती अंतरंग शुद्ध करलेरच ई शरीर संबंधी मार काम काव मज कोणी शरीरेती तपस्या करनो ये शरीरेन भगवानेन अर्पण करनो करण कोण भगवानेरच गुणगान करते ये से दुनियार विचार छोडन एक जीव सदाशिव भगवानेर अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहं गजो अनन्यवागी मार चिंतन कोण करच जे माणसेर काय करूचु तुम आंग लार उबरून काम करूचु असो जो ब्रह्मचर्य पालन करेरो एक शरीरेर तपस्याच आपण काय काय केते हृदय रकाणो पहिलो गुरुर पूजा करेरो तपस्या गुरु दीक्षा लेरो तपस्या ब्रह्म ज्ञानी होनेर पूजा करेरो तपस्या सत्संग करेरो तपस्या देखो ऐसे तपस्याच अंग काय केवो शुचि शौचम शरीर शुद्ध करेरो तपस्या आर्जीवम सरळ रीति तिरेरो तपस्या अब ब्रह्मचर्य अत जो काय स्त्री पुरुष होनेर संसार भगवान कर्मलच वो संसारे में कन्ना छूट जाच जेर पच पर स्त्री बन विचार करेर पर पुरुषन बन विचार करेर कोण और जीवना और बेडबेटा कान और जीवना कान कोण तपस्या करन रजाच वो भी ब्रह्मचारी भी एक तपस्याच बा ब्रह्मचर्य भी एक तपस्या जेर कान अब चौथा तपस्या कच की अहिंसा हिंसा अत आपण स्वार्थ क्रोध लोभ मोहेती कराचा कतरा को हिंसा स्वार्थे सारो आपण पिसा चोरी करलाचा हरकेनी मारन ओ स्वार्थेरो हिंसाच रिशेती आपण केने भांडदाचा आपण केने त्रासेर वाते कराचा ऊ जो कोण देख ऊ क्रोधेरो हिंसाच स्वार्थे काण हिंसा क्रोधे काण हिंसा आणि आपण काय करायचा प्राणी पक्षी उन्हें मारताणीन उन्हें जीवनान त्रास देताणीन लोभे काण आपण काय करायचा उन्हें भी हिंसा करताणीन उन्हें काय हक्क चवन खोसलाचा उन्हें जीवनार गती थमाण नाकाचा उन्हें भी जीवना करेन भगवान देमल अत्रास दाड ऋणू करण केन आपण झाडी बूटीन काढताणीन या उन्हें नाश करताणीन आपण उन्हें हिंसा कराचा जेती ये अतरा अतरार हिंसा आपण माय वेंड रजाच केती केती वेजाच हिंसा करण केवो आपण स्वार्थे काण हिंसा कराचा क्रोधेमय हरकाई केन हिंसा करलाचा लोभेमय हिंसा करलाचा आणि मोहेती भी हिंसा कराचा जरा आपण हरकेनी का देखो तुम क्रोधेमय मोहेमय रिसेमय हरकेनी का लातेती मारण भी हिंसा करलाचा जो हिंसा आपण मनेती न उणोभा हई आपण हिंसक बनवेर
अहिंसा परमो धर्म। कहीं ये जगत में परम धर्म भारतेर परम धर्म कहीं अहिंसा परमो धर्म। हिंसा का तो त्रास दे रो, अहिंसा का तो त्रास देने जो रे रो, ई अत्रास धर्म चक दे। असो धर्म कोण कळलच गोरो उच्चते वो कांच श्रेष्ठ अनसावच। जरा आजी घण केमले जमाय एमाय घण केमले उससे આપણે કરેલ વેની જેર કાણ એમાં શારીરિક તપ ઉચ્ચતે ભા। જરા ઈ શરીરેર તપ કેરાવ छ देवताओं पूजा कर, शौच कर, आर्जीवर, ब्रह्मचर्य, अहिंसार हई 5 प्रकारेर ये शरीरेर तपस्या छ। जरा ये तपस्या करतो करतो तू तीर्थ यात्रा कर, व्रत कर, संयम र असो तू रेकतो तार जीवना श्रेष्ठ वच हई करन केते जामले छ। एमा अष्टांग योग भी आवछ उनेर बगे केते के तो घण समय लगे छ। जेर काण ऐसे एक एक श्लोक तप काही केराव छ, श्रेष्ठ तप केराव कोण हई छ बा। जरा तू तार श्रेष्ठ तप करला ये तप तू रोज तो आपण जीवनामय आपण प्रज्ञापूर्वक तपस्या करते जामाचा काय करनो कजन प्रश्न उत्तर अत देते जामले छ। जरा देव द्विज गुरु प्रज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य च महिंसा च शारीरिम तप उच्यते। शरीर येते असो देवतार पूजा कर, गुरुर पूजा कर, गुरु दीक्षा ल द्विज बन, गुरु दीक्षा ल द्विज बन आणि महापुरुष तत्वज्ञानी होणार जो पूजा करतो होणार सरळ जीवना करतो, देह शुद्धी करतो, ब्रह्मचर्य करलेन जर तू अहिंसा पालन किदो करतो ई माणसेर जन्मेन आताणेन तप करेरो पूजा करेरो ई श्रेष्ठ च कारण केव ई श्रेष्ठ च काय करनु तो काय त्रादाड न करनो के तेगे आज काय तो येन न करनो भा असो तू जर पालने किदो तो तार जीवना भी उद्धार होच। कोण विचार बोलाय कोण वाणे भगवान अर्जुन निमित्त करेला आपण सेन बोलायचं वो वाणे आपण भी जीवनामध्ये परिपालने करना आपण भी सरळ रीतीती आपण मानव जन्म उद्धार करला कारण कोण वाणे बोलाय कोण वाणे भगवान ने अर्पण करण तमन सेन जय सेवालाल सेन राम।